ती बाई मला हाकलून लागेल यारवाळीत गेल्या यारवळीत लागला हाकलून आणि काय करावं? उठते की माझ्या पोराच्या नादी लागते अगं पोरगं बी पाहिजे उठते की तसं. पोराच्या नादी लागते येणं देणं लागते होय बाया. हा पोरगं बी पाहिजे ना तसं कुणाचं? मग मग तुम्हाला लय पोराची कळकळ येते तर ती मग बाई तुम्ही काय पोरावर सांगितलं? हे करत राहा. आपलंच नाही लय पोराची तुम्हाला ही येते ना नाही तर आणि पोराला दोन गोष्टी आणि सांगायच्या. पोरगं म्हणे, पोराला जा सांगायचं. घरी. हा. गेले गेल्याचं मग पोराला सांगायचं ना समजून नीटनाटकं काम करत जा म्हणून. हा कशाला कोण बडबड करल? उठले झाला काय म्हणतात ना उठले चिरा तेवढा झाला हा. हा तुमच्या लेकराला काय तेवढा धंदा मग. उठल्यापासून बसली मग काय करायचं? ते करू का ते करू? काम करते. काहीच कळलं नाही उठल्यापासून बसली उठल्यापासून. आता तुझी माझ्या पोराला नाव नाव हा? आंघोळ करून गेला का आता ती माणसं आले खोलायला मग काय ते माणसं काय म्हणताय का तुम्ही आल्याशिवाय आम्ही खोलणारच नाही मग. मग अगं ते माणसाला माणूस पाहिजे हा, मग. दबाव राहतो गप्पा मारायसाठी दुसरं काय आहे? दिवसभर पण जायचं गप्पा मारायसाठी म्हणायचं मला काम आहे मग मग कळत नाही. उठलं की माझं लेकरू तसंच जात आहे बिगर बाकरीचं बिगर चियाचं लेकरू कामाला जातंय उठलं की. आणि उठलं की लगेच बसते मिसनीवर हा. उठलं की बसते मला खेळायला लागते इथं मशीनवर म्हणून बसते मशीनवर उठलं की. घेण्या देण्याचं घेण्यात देण्याचं. तुम्हाला लय चहा पेले का लेकाचं हे होतं. चल बाई मला चहा करून प्यायचा आहे हा. त्या 12 वाजता चहा पिते. दुसऱ्यांनाच बोलायचं. मग अजिबात माझ्या पोराच्या नादी लागायचं नाही पोराला बी सांगायचं. हा. पोराच्या नादी लागायचं नाही बघ. फोन उचला ना काय पोराचा माझ्या मी पण हा? काय गरज पडली मला फोन उचलायची तिथं जाईन साहेबांनी मला फोन लावून काय गरज झाली मला येते गाडी येते मला सगळं येतं येतं ना मला नाही नडत कोणाला मला नाही नडत मला सगळं येते ती गाडी माझ्या नाव करायला लावते मग मग काय होत ती गाडी काय हा. तुमच्या नावावर आहे ती गाडी म्हणते मला गाडी येते मला नाही काय यायची गाडी का तुलाच येते काय सारखीच म्हणते मला गाडी येते आणि मी आमक करते आणि मी पण पोरं कोणाच्या आहेत? तुझीच आहेत ना मग पोरं मग माझं खायचं ना चालतंय मग आजपासून मग माझ्या पोरांना सांगायचं नाही कुणी काम दे मग कुणी सांगायचं मग माझ्या पोरं आहेत ना माझ्या पोरांना काम नाही सांगायचं आजपासून हा. कुणी सुद्धा हा सारखीच खवळते त्याला सारखीच खवळते उठते की खवळते उठते की खवळते हा, उठते की अगं खवळते. बाबा. मला काही येड लागले काय उठून खवळायला होतं ते उठते की खवळायचं म्हणजे काय मला येड लागले काय उठते की खवळायला का माझ्या गोळ्या वेळा संपल्यात तेव्हा मी इथनं उठते बेडवर जाते बेडवर येते हा. खुर्चीवर बसते हा मग काय आणि माझ्या पोराला दम देते तुमचं पोरं लय कामाचं. एवढ्या पाट्या उचलल्यात माझ्या पोराने माहिती आहे का तुला? कामाला गेलं तर कुठं काय माहिती मग हा, एवढ्या पाट्या उचलल्या ते नवल झालं माणसं दुसरी करतात का नाही काम काय माहिती तर तुमच्या लेकाने एकट्याने नवल झालंय एवढ्या पाट्या उचलल्या. बच्चन खुर्चीवर हा आरामशीर मग तुमच्या लेकाला सांगा शिवायला मी नाही शिवत येते का बघू मी आणते नुसतं लेकाला म्हणायचं शिव तेवढं बी नाही यायचं नुसतं बोलायला येतं या तेवढं दुसरं काय येतं तेव्हा आई वडील हे घेऊन. हा आईवणी साहेब त्याला म्हणजे भाकरी करायला येत नाही त्याला त्या करायला येत नाही गॅस पेटवा येत नाही मग बरोबर ते की यायला पाहिजे ना मग मग पेटवायचा तो करायचा तो मी तर करतेच आहे. मी काय बसली काय चालत त्यांच्या जीवावर. मी माझं करून पिटून करते का तुमच्या लेकाला म्हणते होय का गॅस पेटावर मी करते मग स्वयंपाक. त्या चपात्या करायच्या एवढी एवढी भाजी करायची हा आणि त्याला खायची 4 चपात्या करायच्या काय दोन मग काय तो करेन काय मग काय करेन का चपात्या तो माणसाची आराम करते. करेन का भाकरी करेन का माझ्या पोराला मी शिकवलं नाही हा. माझं एकूण एक होता मी बोलाय शिकवलं नाही बोलायवर हा. शिकवलंय. जिला केली ती कशासाठी केली हा. भाकरी कालवण करायचं आमच्या मोर आणून द्यायचं हा. हा तुमच्या पुढं आणून ठेवायचं तसं काय गाया म्हशी आहे का तुमच्या पुढं आणून ठेवायला चालत होते का आमच्या मोर काय म्हणायचं मग मग तुम्हीच म्हणता ना काढून करायचं ना आमच्या पुढं आणून ठेवायचं व ते मशीन पुढं टाकतात तर नेऊन चारा बिरा गाया पुढं तुम्ही काय गाय म्हशी आहे का हो अहो सगळं येतं माहितीये का माझं पोरगं जर एकटं असतं ना हा. तर मग एकटं नाही तर नाही, काय दोन बोलायचं? पोरं असते तुम्हाला, दोन. हा.
दोन पोरं असते का नाही मग ह्याला सगळं शिकावलं असतं. शिकवला बाबा, तुझी महाराणी येणार आहे सगळं स्वयंपाक कर आई तर ताट वाढून दे. शिकवलं असतं नुसतं बोलायला मोकळंच कालवा करून देते, मोकळंच कालवा करते. येण्या बेण्याचा. बघितलं का दीदी आता कोण कालवा करते का मी करते का कालवा आज लय छान कालवा करताय. तुझी मम्मी करते का नाही? मम्मी करते हा? तिला कळते कोण कालवा करते आईच किती कालवा आहे बोल म्हणून मला म्हणते की माझा आवाज येतो आज तुला. दुसऱ्याचा नाही येत. दुसऱ्याचा आवाज येतो ना. काकू नाकाला कालवा. काकूच्या घरात जाऊन पर तिकडे जातोय आवाज तुझा. काय नाही माझा ह्यो काय नाही म्हणे तुम्हाला. लय भारी आहे दीदी हा. त्यांच्या लेकराला बोलव पाया पडते. बोले, हा, पंजाब पोराला मारा. कोण? पंजाब. कोणचं नाही. हा, पोराच्या मायाची. कोणती त्या पोराला बोलवते या? कोणाला बोलव? दुसऱ्या माणसाला, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलू का मग? त्याच्यात बोलते आता. भाभीला बोलू का बाहेर कॉपी? ती तुमची लेक आहे तुमच्या वाणीच मग? पप्पाला आणि पप्पा मला स्वयंपाक करून घालते रोज खायला. काय आई बोलती आणि काय बोलते आईच्या आईलाच कळतंय का काय बोलते हा? खऱ्याचं खोटं करायचं. खऱ्याचं तोंड मोठं. खोट काय करायचं खोट आता त्या म्हणे बोलते, का माणसाला वाटतं, तिची सासू बोलते. बरं बाई. असं वाटतं. कोण आठवण दिसतंय सगळ्यांना हा. पोरींना बघा गं. कसलेच आहेत आईवडील. पोरी माझ्या कामं करते, पोरं बसले. आता काय सांगायचंय उठलं पाठ उठायचं, तसं कामं करते. तुला कळतं? काम करायसाठी उठत्यात पोरी तुमच्या पाठ काम करायसाठीच उठत आहेत त्या झोपत नाही पाणी उचलले, आंघोळ करायला अजून. पोरींना बघा गं. गोगल लावून बघा तसं नसलं दिसत तर. वाटलं त्याच्या काकूला बोलवा. काकूला वाटते या. फोन लावून बोलव काकूला किती भांडती म्हणून दाखवायला हं? फोन लावून येऊ बोलवा. आता माझं पोरगं, मग बघ तुझ्याकडे. आता ते पोरं हा, कशाला तुझा बघतोय? बघतोय का? काय माहिती? तुझा बघतोय आता. येऊ दे माझ्या पोराला. आता त्याला खायला सांगते, सांगा. सांगते मी म्हणून मला लई हिने मारलंय बाबा. लवकर ये. अगं, पोरींना या गं लवकर, मारती. चुपली. बोलवायला या. हा? बोलवायला या. पोरींना बोलवायला या. आई दमाने बोलती, बघ की. हा. तुला वाटलं की बाबा आईच किती बोलती मला. तुमची लेक राहते ना शेजारी मग लेकीला भेटते मी बोलते लेक म्हणून माझ्या आईला भांडती म्हणून ए मग